ते ग्राह्य धरलं जाईल आणि त्यांना ते पैसे वळते करून देण्यात येतील का? सभापती महोदय, सन्माननीय ते तुम्ही आपापसात ठरवून घ्या ना, काय काय करायचं. सिनियर कोण आहे? प्रश्न पॉइंटेड जरी विचारला नसला तरी मंत्री सन्माननीय सभापती महोदय, भाई जगताप साहेबांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की एसटी कर्मचाऱ्यांविषयी सभागृहातील काही सदस्यांना जरी सहानुभूती नसेल तरी आपल्याला जी सहानुभूती आहे त्याबद्दल मी खरोखर तुमचं मनापासून कौतुक करतो. काही सदस्यांना काही सदस्यांना मी म्हणालो, काही सदस्यांना मी म्हणालो, मी कोणाचं सचिन भाऊ मी कोणाचं नाव घेतलेलं नाही. मी कोणाचं नाव घेतलं नाही. आम्ही नाव घेतलेलं नाही. सभापती महोदय, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने ही योजना आपण फक्त एसटी कर्मचाऱ्यांसाठी चालू केली. शासकीय कर्मचाऱ्यांना 5,000 रुपये शासन देत असेल तरी एसटी कर्मचाऱ्यांना 3 कोटी रुपये तोटा होत असताना देखील आम्ही ही योजना फक्त आमच्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी चालू केली. त्याबद्दल आमचं भाई जगताप यांनी कौतुक केलं, त्याबद्दल मी खरोखर मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो. पण सभापती महोदय, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. काही ठिकाणी काही कामगारांना, काही कर्मचाऱ्यांना कुठल्या तरी ज्या लॅब वगैरे असतात त्या लॅबमध्ये चांगली सवलत दिली जाते. शेवटी फक्त 11 चाचण्यांचे 3,000 रुपये द्यायचे आहेत. आणि या गुरुकृपा जी संस्था आहे त्या संस्थेला 2,63,00,000 रुपयाचं फक्त बिल त्यांचं झालेलं आहे. एकूण रक्कम आमच्याकडे नाही 15 कोटीपैकी 2,63,00,000 आणि त्यापैकी इतर राज्यातील वेगवेगळ्या संस्थांकडनं आमच्या एसटी कर्मचाऱ्यांनी तपासणी केलेली आहे. त्यामुळे असं काही नाही की ह्या संस्थेकडनं तुम्ही तपासणी करा, त्या संस्थेकडनं तपासणी करा. त्यामुळे इतर 11 चाचण्या असताना भाई आपल्यालाही कल्पना आहे की 11 चाचण्या 3,000 रुपयामध्ये होणं तसं फार अनपेक्षित आहे. काही ठिकाणी तर कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे देऊन उर्वरित बिल हे दिलेलं आहे. आपण फक्त 3,000 त्यांना देतो. त्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही आणि तशा प्रकारची काही तक्रार जर आपल्याकडे आली असेल तर निश्चितपणे त्यावर कारवाई केली जाईल. प्रवीण दरेकर. सभापती महोदय, माझा मंत्री महोदयांच्या उत्तरावर आक्षेप आहे. कारण भाई जसे पोलिसचा मुलगा आहे तसा मी एसटी कंडक्टरचा मुलगा आहे आणि सभागृहातल्या कोणाला सहानुभूती नाही तर माझ्यावर अन्याय करणारी गोष्ट आहे. कारण माझे वडील एसटी कंडक्टर होते. माझं एवढंच म्हणणं आहे की एसटी कर्मचाऱ्यांची मानसिकता काय असते मला जवळून माहीत आहे. कारण माझे वडील कंडक्टर असल्यामुळे ड्रायव्हर कंडक्टर आमच्याकडे गावात यायचे झोपायला घरी. त्यांच्या एसटीत एकतर टपावर झोपायचे किंवा कोणाच्या घरी. त्यांचा आरोग्याची अत्यंत दुरावस्था असते. आता एसट्या चांगल्या आहेत ना तर एसटीचं जे ड्रायव्हरचं चेंबर असतं त्यात हीट एवढी असते की हीटरची आवश्यकता नाही. यांच्या संवेदना समजून घ्या जरा सभापती महोदय. तर याच्यामध्ये प्रश्न तसा पाहिला तर स्पेसिफिक आहे, त्या हॉस्पिटलमध्ये जात नाही, प्रश्न संपलाय. परंतु या ठिकाणी जी आरोग्याची तुम्ही ही योजना आहे, तालुका स्तरावर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी एसटी कर्मचारी असतात. त्याच्यामुळे असे काही तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी मोठी स्पेसिफाईड हॉस्पिटल आहेत का की आपण तकलादू छोटे छोटे उपचार करणार आहोत. तर अशा प्रकारची व्यवस्था तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर हॉस्पिटल आयडेंटिफाय करून आहेत का? नसेल तर तशा प्रकारची काही उपाययोजना करणार का? सभापती महोदय, निश्चितपणे सन्माननीय सदस्य श्री प्रवीण दरेकर यांच्या मताशी मी सहमत आहे आणि मलाही कल्पना आहे की त्यांचे वडील कंडक्टर म्हणून काम करत होते. कारण एका कंडक्टरचा मुलगा एवढ्या मोठ्या पदावर ह्या ठिकाणी आला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करतो. परंतु मी जे बोललो काही सदस्यांना असा मी त्या ठिकाणी वाक्यप्रयोग केला होता त्यामुळे तो तुम्हाला लागू होत नाही असं मला वाटतं. परंतु एक गोष्ट मात्र 100% की प्रत्येक कर्मचाऱ्याला न्याय मिळण्यासाठी आणि त्यांना योग्य ते उपचार मिळण्यासाठी विभागवार होणाऱ्या निविदा प्रक्रिया ह्या प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी निश्चितपणे चांगली चाचणी त्यांची होण्याकरता उपाययोजना ही महामंडळाच्या माध्यमातून केली जाईल. शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न अनिल परबांचा आहे त्यामुळे त्यांना संधी देण्यात येते.